ओम श्री मार्तंड भैरव देवाय नमो नमः. आज आपण मार्तंड भैरव महात्म्य याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. मार्तंड भैरव यालाच खंडोबा अशा नावानं सुद्धा संबोधलं जातं. हे नाव खंडोबा हे जे नाव आहे, हे नाव या देवताच्या म्हणजे ही जी देवता आहे ह्या देवतेच्या हातामध्ये एक खड्ग आहे. संस्कृतमध्ये त्याला खड्ग म्हणतात आणि या देवतेच्या हातात जो खड्ग आहे त्याला प्राकृतमध्ये खंडा असं म्हटलं जातं. आपण जर कोणी याला गेला असाल जेजुरीला वगैरे तर तिथं ते आपल्याला बघायला मिळतं. असा हा खंडा त्याच्या हातात असल्यामुळं तो धारण करणारा हातात घेतलेला म्हणून त्याला खंडोबा या नावानंही संबोधलं जातं. ह्या ब्रह्मांड पुराणामध्ये मूळ 22 अध्यायांमध्ये हे खंडोबाचं महात्म्य सिद्धपाळ केसरी, श्रीधर नाझरेकर ह्या अशा बऱ्याच जणांनी संस्कृतमधलं प्राकृतमध्ये करून लिहिलेले महात्म्य ग्रंथ आहे. आता आपण जे स्तोत्र म्हणणार आहोत ते मिलिंद माधव ह्या कवीनं त्या संपूर्ण महात्म्याचं फक्त 104 श्लोकांमध्ये सार काढलेले आहे आणि ते स्तोत्र आपण आज अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण ह्या स्तोत्रामध्ये म्हणजे ह्या पोथीमध्ये मणिमल्ल दैत्यांचं मर्दन करणारी जी कथा आहे त्याचा उल्लेख या महात्म्यामध्ये आलेला आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचं कुलदैवत खंडोबा असतं. विशेषतः मराठा समाज, रामोशी, धनगर या लोकांचंही ते कुलदैवत असलेलं बघतं. आपल्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं खंडोबा हे कुलदैवत असतं. कारण आपल्याकडं एक कुलदेवी आणि एक कुलदेवता म्हणजे स्त्री देवी आणि पुरुष देव असे आपल्याकडे आपल्या घराण्याचे परंपरागत कुलदेव असतात. त्यातील एक खंडोबा आणि एक लक्ष्मीच्या अवतारामधली कोणताही एक अशा आपल्याकडं कुलदेवांची पद्धत आहे. तर तसं बऱ्याच जणांच्याकडे खंडोबा हे कुलदेव आहे. हे खंडोबाला 2 पत्नी आहे. एक म्हणजे म्हाळसा आणि दुसरी म्हणजे बाणाई. आणि या बाणाईचा जो भाऊ आहे त्या भावाचं नाव आहे हेगडी प्रधान आणि ह्याला सुद्धा ह्या खंडोबा महात्म्यामध्ये महत्व प्राप्त झालेलं आहे. जिथं जिथं खंडोबाची मंदिरं आहेत तिथं तिथं या हेगडी प्रधानाचं सुद्धा मंदिर असतं. आणि या हेगडी प्रधान म्हणजे विष्णू रूप आहे आणि त्याचं आधी दर्शन घेऊन मग आपण शक्यतो खंडोबाचं दर्शन घ्यायला जायचंय. कारण खंडोबाला सहाय्य करायला जेव्हा आपण बऱ्याच जणांनी खंडोबाची ती मालिका चित्रफितीमध्ये म्हणजे TV वरती झालेली होती ती बघितली असेल बरेच जणांनी. मग त्याच्यात म्हाळसेचं लग्न, बाणाईच्या बद्दलचं त्याचं प्रेम किंवा बाणाई बरोबरचं त्याचं राहणं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर इथं त्या बाणाई ही जी आहे तिच्याशी विवाह होण्यासाठी विष्णूंनी त्यांना मदत केलेली आहे आणि त्यामुळे हेगडी प्रधान हा जो देव आहे हा विष्णू रूप आहे. त्यामुळे आधी त्याचं दर्शन घेऊन मग प्रत्यक्ष खंडोबाला म्हणजे खंडोबाचं दर्शन घ्यायला जायचं असतं. अशा बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. त्यानंतर खंडोबाची मूर्ती जी आहे ती विशेषतः बैठ्या स्वरूपामध्ये, काही ठिकाणी अश्वारूढ असणारी, सोबत माळसा असलेली असेही आहे. काही ठिकाणी खंडोबाच्या पायाशी मणिमल्ल दैत्य म्हणजे आहेत त्यांचा संहार चाललेला आहे. अशा स्वरूपामध्ये याच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात आणि बऱ्याच ठिकाणी हा चतुर्भुज स्वरूपामध्ये खंडोबा देव आपल्याला बघत आहेत. तसं जर तुम्ही खंडोबाच्या देवस्थानामध्ये गेला तर खंडोबाची मूर्ती जी आहे ती थोडीशी उग्र स्वरूपामध्ये लाल चेहऱ्यामध्येच असलेली आपल्याला बघायला मिळते. उग्र स्वरूपी आहे ह्या. कारण दैत्यांचा संहार करणारं जे त्याचं रूप आहे ते रूप उग्रच असायला हवं. कारण शांतपणाने कुठल्याही दैत्याचा संहार होणं शक्य नाहीये आणि त्यामुळे त्या उग्र स्वरूपामध्ये त्याचं रूप आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या हातामध्ये डमरू, त्रिशूळ, खंडा, पानपत्र असं त्याचं चतुर्भुज स्वरूप आहे. म्हणजे तो चतुर्भुज स्वरूपामध्ये जेव्हा असतो तेव्हा त्याच्या हातामध्ये काही जी शस्त्र दिसतात ती सगळी शंकराची शस्त्र असलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं खंडोबा जो हा देव आहे हा मुख्यतः
हा आपल्या शंकराचा अवतार असं समजलं जातं. म्हणजे खंडोबा हा शंकराचाच अवतार आहे असं मानलं जातं. आणि म्हणून त्याची माहिती घेताना आपण आता त्याची जी स्थानं आहेत त्यांची पण माहिती घेणार. कुठं कुठं आहेत खंडोबाची ठिकाणं. खंडोबाची देवळांमध्ये तळी उचलणे म्हणजे खोबरं आणि भंडारा हे दोन्ही याच्यामध्ये परातीमध्ये असतात आणि ते उचलून घ्यायचं असतं. बऱ्याच जणांच्याकडे त्याचं म्हणजे चंपाष्टमीच्या नवरात्रात किंवा चैत्री पौर्णिमेला किंवा त्यांचे कुलधर्म जेव्हा असतील तेव्हा हे तळी उचलण्याचं काम असतं. तळी उचलताना तिथं खंडोबाचा जो जय जयकार करतात तो येळकोट येळकोट खे जय मल्हार किंवा सदानंदाचा येळकोट येळकोट. म्हणजे बघा किती छान त्यांनी येळ येळ म्हणजे खूप कोटी कोटी तुम्हाला आशीर्वाद त्याचे मिळायला पाहिजे. जय मल्हार तुझा आम्ही गजर करतोय आणि सदानंदीचा म्हणजे सदा आनंद आम्हाला मिळू दे अशासाठी आपण त्याचा जय जयकार करत असतो. अशा गजरानं आपण ती तळी उचलत असतो. खंडोबाच्या तळी उचलण्यामध्ये आणि खंडोबाचा गोंधळ हाही प्रकार बऱ्याच विशेषतः देशस्थ लोकांमध्ये गोंधळ जो घातला जातो तो काही ठिकाणी देवीचा गोंधळ असतो आणि काही ठिकाणी खंडोबाचा गोंधळ असं म्हणजे त्यांच्या कुलदेवतेनुसार. शेवटी कसं आहे की शेवटी शंकराचेच अवतार आहेत. मग तो भैरवबा म्हणा खंडोबा म्हणा ते सगळे शंकराचेच अवतार आहेत. आणि ते खंडोबाची जी गोंधळ गीत आहे त्याच्यामध्ये वाघ्या आणि मुरळी यांची नृत्य आपल्याला त्या गोंधळामध्ये बघायला मिळतात. आणि ह्या आपल्याला हे जे स्तोत्र आहे याच्यामध्ये ती वाघे आणि मुरळी कोण आहे याचा आपल्याला उलगडा होईल. ते स्तोत्र आपण मी जेव्हा म्हणेन आणि तुम्ही जेव्हा ऐकाल अगदी लक्ष देऊन तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ते वाघे मुरळीच का फक्त तिथं नाच करू शकतात नृत्य करू शकतात किंवा त्यांनाच तिथं महत्व का आहे गोंधळामध्ये तर त्याचा आपल्याला उलगडा होईल. खंडोबाची 12 स्थानं प्रॉपर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 12 ठिकाण आहेत. त्यातलं आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं म्हणजे जेजुरी पाली हे सगळ्यांना आता माहिती झालेली ठिकाण आहे. जेजुरी पुणे जिल्ह्यातच आहे. पाली सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये येतं म्हणजे आपल्या जवळपासच आहेत सगळे. नंतर सातारे म्हणून एक गाव आहे तिथं औरंगाबाद जवळ आहे तिथंही एक खंडोबाचं ठिकाण आहे. नंतर अहमदनगर सोलापूर हा रोड आहे याच्या सीमेवरती शेगूड नावाचं एक ठिकाण आहे तिथं एक खंडोबाचं ठिकाण आहे. नंतर निमगाव त्याला पूर्वी नागना म्हणायचं किंवा आता निमगाव दावडी म्हणतात तर तिथंही म्हणजे पुणे नाशिक मार्गावरती हे ठिकाण आहे. मी फार डिटेलमध्ये किती अंतर आहे काय आहे वगैरे असं काही घेतलं नाहीये पण साधारण ही नावं आपल्याला माहीत असावीत की या ठिकाणी खंडोबाचं ठिकाण आहे. नंतर नळदुर्ग म्हणून आहे ते नळदुर्ग अणदुर्ग असे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. उस्मानाबाद सोलापूर मार्गावरती हे नळदुर्ग पासून जवळच असणार हे अणदूर आहे आणि आधी उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग आहे. नंतर माळेगाव म्हणून एक आहे हे नांदेड जिल्ह्यात लोह तालुका आहे तिथं ते आहे. चंदनपुरी हे आपल्याला खंडोबाचं जेव्हा सिरियल झाली होती त्याच्यामध्ये या चंदनपुरीचा उल्लेख फार वेळा आलेला होता. तर ही गिरणा नदी काठी हे नाशिक जिल्ह्यामध्ये माळेगाव मार्गावरती हे चंदनपुरीचं म्हणजे खंडोबाचं ठिकाण आहे. नंतर बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा नदीच्या काठावरती हे पांडवकालीन असणारं हे एक मंदिर आहे. नंतर धामणी म्हणून आहे पुणे जिल्ह्यामध्येच आहे ते आंबेगाव तालुक्यामध्ये. तर पुणे नाशिक मार्गावरती हे एक मंदिर आपल्याला बघायला मिळतं. आणि रेवडी म्हणून जे आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये तांबी या गावापासून जवळच असणारं ठिकाण आहे. अशी ही 12 ठिकाणं नुसती आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्याबरोबरच आणखीन कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा काही खंडोबाची मंदिरं आहेत. त्याशिवाय बरीच मंदिरं आजूबाजूला गावागावांमध्ये सुद्धा खंडोबाची मंदिर जी तयार झालेली असतात किंवा असतात तर ती कुठल्या तरी भक्तासाठी म्हणून हा देव तिथं वास्तव्यास आलेला असतो. अशी ठिकाणं बरीच आहेत आणि ही सगळी जर खूप नावं घ्यायची म्हटली तर खूप असते मोठी होतील पण ही प्रमुख ठिकाणं मी फक्त 12 सांगितली. आता आमच्याच गावाजवळ म्हणजे आता आमचा कुलदेव असल्यामुळं त्या गावाचा उल्लेख करणं मला अगदी भाग आहे आणि म्हणून सांगते की माझं उगार हे जे सासरचं गाव आहे त्या गावापासून जवळच अगदी मंगसुळी म्हणून एक ठिकाण आहे आणि ते म्हणजे बेळगाव जिल्ह्यामध्ये हे सगळं येतं. तर त्या
ठिकाणी सुद्धा एक जागृत देवस्थान आहे. म्हणजे देसाई म्हणून एक जे भक्त होते, तर ते दर वेळेला जेजुरीपर्यंत यायचे चालत पूर्वीच्या काळी किंवा घोड्यावरनं. पूर्वी पायीच वारी सगळीकडे असायची, मग त्या कुलदेवतेला जायला ते घोड्याचा वापर करायचे. आणि तेव्हा ते यायचे दरवेळेला. नंतर नंतर जेव्हा शरीर थकलं तेव्हा त्यांना येणं होईना, म्हणून त्याने देवाला आण घातली की बाबा माझ्यासाठी तरी तू आता आमच्या गावात येशील का. म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. ते म्हणाले ठीक आहे, तुला आता होत नाही ना, मी येतो तुझ्या बरोबर, आणि पण माझी एक अट आहे की तू जर पुढं पुढं तू चालत राहा, मी येतो पाठीमागनं. घोड्यावर तो बघतो तर तो चालत होता आणि हा प्रत्यक्ष शंकर त्याच्या पाठोपाठ पाठोपाठ येत होते. पण त्याला विश्वास नाही. विश्वास नाही म्हणजे एक मानवी स्वभाव आहे की खरंच देव येतात का आपल्या पाठीमागनं बघायचं. म्हणून जिथं तू मार्ग वळून बघशील, नाही तर तुझ्या घरापर्यंत मी येतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं. पण ह्याला थोडस संभ्रम यायला लागला. आता गाव तर जवळ आले, खरंच येत आहेत का, खरंच येत आहेत का देव. आणि म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं. मागं वळून बघितल्यावरती जिथं शंकर खंडोबा आलेले होते ते तिथंच थांबले आणि तिथं एक हळदीची आणि एक कुंकवाची राशी त्यांना बघायला मिळाला. आणि मग तिथं त्यांनी ते खंडोबाचं मंदिर पंचवीला त्यांनी बांधलं. आजही ते चांगलं प्रसिद्ध मंदिर आहे. खंडोबा हे सगळ्यांना नवसाला पावणारा पण आहे आणि चांगलं आहे. म्हणजे आता तर खूप सुधारणा झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी जायला वाहन नसायचे, आता बस वगैरे सुद्धा जातात. म्हणजे हे जसं आहे तसं अनेक ठिकाणी आहे. आता इथं अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर नाही, सांगली जिल्ह्यामध्ये वडूज म्हणून आहे, तर तिथं पण एक असंच मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि वैशिष्ट्य असं असतं की ह्या देवळांच्या आजूबाजूला ओवऱ्या असतात. म्हणजे छोटे 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 कमानींचे छोटे छोटे असे बैठे असतात की जिथं लोक येऊन वास्तव्य करतात, पोथी वाचतात किंवा गोंधळ वगैरेचे कार्यक्रम हे सगळे तिथं होत असतात. तर असे हे खंडोबाचं जे स्थान आहे हे अतिशय, आणि त्यातलं सगळ्यात मुख्य जे आहे ते जेजुरी असं संबोधलं जातं. जेजुरी पाली हे महत्वाचे म्हणजे आता म्हणतात की जेजुरीला खंडोबाचं वास्तव्य आहे, परंतु लग्न मात्र खंडोबाचं पालीला लागलं. असं आता ते खंडोबाची सिरियल झाल्यापासून हे आपल्याला कळायला लागलं. पालीचं जे स्थान आहे ते खूप खाली आहे, म्हणजे तळपटीला आहे, आपल्या सपाट प्रदेशामध्ये आहे. परंतु जेजुरीचा जो पर्वत आहे, गड आहे, तो मात्र कडेपठार आणि म्हणजे कडेपठाराला खरं तर खंडोबाचं वास्तव्य आहे. पण एवढ्या कठीण त्या दुर्गावरती, त्या कड्यावरती जाऊ शकत नाही, तर त्याच्या अलीकडं हे खंडोबातून मंदिर जेजुरीला बांधलं गेलेलं आहे. पायऱ्या आहेत बऱ्याच, त्यामुळे बऱ्याचशा गाड्यांमधनं पण तुम्ही ऐकलं असाल की 700 काय ते 900 पायऱ्या वगैरे काय काय त्यांचे उल्लेख आहेत. म्हणजे प्रत्यक्षात किती पायऱ्या आहेत असं काय एवढं कधी म्हणजे आम्ही तरी काही मोजलं नाहीये, चढून जाईपर्यंत परिवाट होती त्यामुळं. पण म्हणजे बऱ्याचशा पायऱ्या चढून आपल्याला ह्या मंदिराचं दर्शन आणि म्हणजे दगडी बांधकाम आहे सगळं, आणि दगडी मोठाच्या मोठा दार वगैरे दरवाजा खूप छान आहे आणि सुंदर आहे. देऊळ पण छान आहे, दीपमाळही प्रसिद्ध आहे. असं हे खंडोबाचं स्थान. आणि ह्याची सगळी माहिती या मिलिंद माधव या कवीने अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि रसाळ वाणीमध्ये या खंडोबा देवतेचे सगळ्या 22 अध्यायांचं म्हणजे मल्हारी महात्म्य असं म्हणून जे मोठी कथा 22 अध्याय पोथी आहे, त्या पोथीचं सगळं सार त्यांनी ह्या 104 श्लोकामध्ये केलेलं आहे. आपण जितकं मनोभावे मल्हारी महात्म्य खंडोबाची कथा म्हणजे पोथी वाचू, तितकंच मनोभावानं आपण जर हे श्रवण पठण केलं तर याचा आपल्याला निश्चितच चांगला परिणाम बघायला मिळतो. आणि असे ह्या खंडोबाचे हे मल्हारी महात्म्य हे जे आहे हे आता आज आपण ऐकूया. गेले 48 वर्ष मी रोज हे खंडोबा महात्म्य म्हणत असते. खरं तर तोंडपाठ आहे, पण काय होतं म्हणताना थोडं जरी आपलं इकडे इकडे झालं तरी आपण पुन्हा पाठीमागं जाऊन म्हणू शकतो. पण आज मी एक सलग एकतानतेनं एकाग्रतेनं जास्तीत जास्त म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण सगळ्या जणी हे महात्म्य ऐकून घ्या अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.
असे जेजुरी राजधानी जयाची, सती म्हाळसा पट्टराणी जसाची. असा थोर मार्तंड राणा मल्हारी, सदा वंदितो देवतो खड्गधारी. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. मल्हार जय. नववा महात्मा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो मार्तंड भैरव देवाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराय गौरी नंदना, विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी, नंतर नमिली श्री सरस्वती. जगन्माता भगवती, ब्रह्मकुमारी वीणावती, विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या, सुखनिधान सद्गुरु राया. स्मरोनी त्या पवित्र पाया, चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संत जन, बुधगण आणि सज्जन. करोनी त्यांसी नमन, ग्रंथरचना आरंभिली. धन्य धन्य जेजुरीचा डोंगर, मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर. घ्यावयासी भक्तांचा कैवार, खंडोबा तेथे उभासे. हे दैवत जागृत भारी, नाव का पडले मल्हारी. हीच गोड कथा सारी, मिलिंद माधव वर्णितो. एकेकाळी दोन दैत्य, बलाढ्य प्रचंड मदनमस्त. माजले झाले उन्मत्त, पीडिती छळिती सर्वांना. एक मणी दुसरा मल्ल, क्रूर भयंकर महाचांडाळ. पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ, स्वैराचारे जाळीती. निर्दय निष्ठुर महादुष्ट, सुंदरते ते करीती नष्ट. सज्जनांवरी घोर अरिष्ट, अकस्मात ते आणिती. देवदेवता होऊनी भयभीत, वाट मिळेल तिकडे सुटले पळत. ऋषीमुनी सिद्ध समस्त, लपरे गिरी कंदरी. संपली सारी कथा कीर्तने, बंद पडली होम हवने. उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने, हाहाकार माजला. निरपराधी मानव मंडळी, त्यांचे घेतले त्यांनी बळी. रस्तो रस्ती प्रेतेच सगळी, रक्ताचे पाट वाहती. पुरुष स्त्रिया निष्पाप बाळे, चराचर त्यांचे कापिती गळे. खडा मासांचे ढीग साचले, शिरे धडे तडफडती. पतिव्रता तरुणी कुमारिका, शीलभ्रष्ट करीती क्षणात एका. भीती वाटे रावारंका, त्या धर्मी असुरांची. भद्र अभद्र न जाणीती, पाप कर्मांची नसे लज्जा भीती. नीती अनीती न मानिती, जुमानिती न कोणाला. असह्य झाला अत्याचार, एकांत स्थळी जमले निर्जर. बुद्धी सारा सार विचार, वेद त्यांनी केला. म्हणे तावुका वैकुंठाई, दुर्दशा सांगूया श्री विष्णूसी. एका उपजता त्याचे मानसी, अभय देईता माते. घेऊनी 10 अवतार, आणि 14 लीलावतार. असुरांचा केला संहार, सज्जन सर्व रचिले. ऐसा भगवंत जगच्चालक, आता आधार त्याचाच एक. इतर म्हणती हेच ठीक, चला जाऊया वैकुंठी. इंद्र वरुणादी सकल सुरवर, ऋषीमुनी आणि तापसी थोर. सिद्धयोगी आदी अपार, धावत गेले वैकुंठी. करुणी श्री विष्णूसी नमन, गांची कृत्ये केली कथन. करावयासी सर्वांचे रक्षण, विनंती केली चरणासी. मणिचूर पर्वताची मंगल अकस्मात येती. तरी जुलम जबरदस्ती, जगणे अशक्य जागले. तरी कृपया घेऊनी कैवार, योग्य तो घ्यावा अवतार. करुणी दैत्यांचा संहार, निर्भय करावे आम्हासी. ऐकूनी कळकळीची विनवणी, तयांसी म्हणाले चक्रपाणी. आता
तसेच तुम्ही सर्वांनी जावे त्वरित कैलासी. शासन कराया त्या दैत्यांसी, प्रार्थना करावी महादेवासी. विधी घटनाचा आहे तेसी, तया हस्ते मृत्यू दैत्यांना. म्हणून आता त्वरा करा, शरण जावे त्या उमावरा. तोच त्या सकल असुरा, शिक्षा करील खरोखरी. ऐकून वैकुंठपतीचे भाषण, सर्व सुरवर आणि ऋषी मुनी गण. निघाले धावतच तेथून, गेले अखेर कैलासी. म्हणाले देवा गौरी रमणा, त्रिशूळधारी त्रिलोचना. गंगाधरा पंचानना, शरण आलो तुझ लागी. दैत्यांनी आम्हा सर्वांना, त्राचिले मारिले अर्भकांना. पाहुनी त्यांच्या क्रूर कृत्यांना, चंद्र सूर्य नेत्र झाकिती. आता अगाहे सनातना, येऊ दे आमुची करुणा. नमन पूर्वक ही याचना, रक्ष रक्ष उमावरा. ऐकूनी ती करुण प्रार्थना, क्रोधे पेटला कैलास राणा. निर्धास्तर हा म्हणे सर्वांना, निपात करीन दैत्यांचा. ती शिववाणी ऐकुनी, सुरगणादी गेले स्वस्थानी. मग महाप्रतापी शूलपाणी, अगाधलिया करीतसे. दैत्यांवरी शिवकोपला, चैत्र शुद्ध पौर्णिमेला. मार्कंड अवतार घेतला, हे उग्र रूपते. धगधगल्याने ती अग्निज्वाला, खणखण डमडमा डमरू दणाणला. जटेचे नाग जागले, कडाडल्या अग्नी विद्युल्यता. धनगर्जना गिळती समूह शांतता. चला उठा धावा म्हणता, शिवसैन्य आले धावनी. 11 रुद्र संख्य शिवगण, अष्टद्वारपाल गणित भूतगण. परमवीर गजानन ष्टानन, सैन्यासह सिद्ध जाहले. 64 भैरव तितक्याच योगिनी, सर्व देव देवता यक्ष यक्षिणी. आपापले सैन्यदल घेऊनी, म्हणती आज्ञा करावी. देवसेना जमली धवलगिरीवरी, पार्वती झाली दिव्य रूपधारी. मार्तंड भैरव बसे अश्वावरी, सवे श्वान घेतले. एका हाती खड्ग विशाल, दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ. ऐसा असुरांचा कृतांत काळ, मार्तंड भैरव शोभला. मग म्हणे मणिचूर पर्वतावरती, मणिमल्ल दैत्य मातले भारी. त्यांचे वरे करोनी स्वारी, नाश त्यांचा करावा. स्फुरण चढले सर्वांना, हर 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 महादेव झाली गर्जना. पाय पटीत दणादणा देव सैन्य चालले. धडधडा वाजती नगारे, दुमदुमले अंबर सारे. खळाळा निखळती गृहतारे, उठले लोळ धुळीचे. पाहुनी ती देवसेना, मणिमल्लांना हसे आवरेना. म्हणती चिरडून टाकू सर्वांना, उडवून देऊ लाथेने. मग आव्हाने प्रति आव्हाने, परस्परांना देती उभय सैन्ये. शेवटी मग तीव्र त्वेषाने, भिडले सैन्य सैन्याला. प्रथम मणी दैत्य पुढे आला, त्याचा क्षणात शिरच्छेद झाला. त्यामुळे मल्ल दैत्य चौताळला, धावला दातोठ खाऊनी. क्रूर राक्षस तामसी असुर, देवसेनेचा करीती संहार. परी अमृत दृष्टीने मार्तंड निर्जर, जिवंत करीत्या सर्वाते. उग्रदंत रिसमुख पशुनाद, नग्नदुर्ग काळ कराल पक्षीपाद. भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्तमोद, लढती दैत्य देवांशी. कोणी नाना रूपे घेती, कोणी विचित्र वेश पालटती. कोणी वाहने बदलती, असुरैसे चेटकी. परंतु चतुर्मुठी देवसेना, दैत्यांची काही डाळ शिजेना. यास्तव मंत्र तंत्र जादू टोणा, अघोरी उपाय योजिती. तेव्हा आद्यशक्ती पार्वती, प्रणवरूपी महागणपती. षडानन तो सेनापती, शर्थ करीती शौर्याची. घोडा श्वान आणि नंदी, साधुनी नेमकी योग्य संधी. सुरुनी दैत्यांच्या व्यूयामधी, घायाळ करीती तयांना. देव दैत्य परस्परांवरी, सोडिती अस्त्रे शस्त्रे भारी.
पळती कोसळती भूमीवरी असुर मोठ मोठाले महापराक्रमी देवगण मल्ल दैत्यांशी लढती भीषण तरीही असुराचे निर्दालन पूर्णपणे होईना मार्तंड भैरवासी आला संताप सूरसेना कापी सपाटप घायाळ मल्ल दैत्या पोआप शरणाला भैरवा मरता मरता म्हणे हात जोडोनी महादेवा तुझी अगाध करणी तव हस्ते आला मृत्यू म्हणोनी उद्धार माझा जाहला आता चरणी एक विनवणी माझे नाव तव नामी जोडुनी याच ठिकाणी वास्तव्य करुनी दर्शन द्यावे सर्वांसी तथास्तु म्हणाला मार्तंड भैरव मल्हारी मार्तंड घेतले नाव कडे पठारी केले वास्तव्य पुष्पवृष्टी केली देवांनी मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी दिनी स्वयंभू लिंगांच्या रूपांनी वास केला शिवपार्वतींनी मल्हारीची ही कथा असे जे मिळाला जेथे तो जयाद्री खंडोबा नाव कारण खड्गधारी असंख्यांचे कुलदैवत मल्हारी दिमाखाने विराजतो जयाद्रीचे रूपांतर जयपुरी जयपुरीचे रूपांतर जेजुरी खंडोबा त्याकडे पठारी आणि ठिकठिकाणी अवतरला पुढे केले मनुष्य रूप धारण महाल क्षेत्रातील मुलीशी केले लग्न माळसा नामे ती तेव्हापासून प्रसिद्ध तेथे झाली पौष शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालीला माळसा खंडोबांचा विवाह झाला तेही खंडोबा स्थान असे श्री शिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मींची या अवतारी पूर्ण झाली साची खंडोबा म्हाळसा रूपाने खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती हैपती म्हणून तो हैवती होच मल्हारी म्हाळसापती कैवार घेई भक्तांचा हळदीचे पिवळे जर्द चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण यासाठी भंडार म्हणून उधळीती भाली लाविती जिकडे तिकडे पिवळेच दिसते जेजुरी जणू सोन्याची भासते गुप्त रूपे गंगा राहते गडाखाली बाळाई अश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेशी शिवाय चंपा षष्ठीचे दिवशी खंडोबा देव पूजावा खंडोबाचा दिवस रविवार शुद्धाचरण सावे दिवसभर खोबरे दवणा बेल भांडार भक्ती भावे व्हावा पवित्र महिना मार्गशीर्ष त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षड्रात्रोत्सवास हर्षे प्रारंभ करावा उत्सव करावा 6 दिवस मनींची इच्छा सांगावी खंडोबास मग शेवटी चंपा षष्टीस मार्तंड भैरव उत्थापन करावे खंडोबासी पुरणपोळी व खीर भरीत रोडगा प्रिय फार हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उधळावा मल्हारी मार्तंड देव थोर भक्तांसाठी करी चमत्कार त्याचे महात्म्य असे अपार किती कैसे वर्णावे एक कथा असे आगळी मुरलीची मुरळी झाली वाघांनी मानव रूपे घेतली तेच वाघे जागले तिलोत्तमा नामे लावण्य सुवती एक सुंदर अप्सरा होती इंद्रशापे मुरली रूपे ती कृष्णा हाते शोभली पुढे बाणाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ झाली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगराजवळी त्यांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्यांचे वर कुंकीला आपला भंडार तोच झाला त्यांचा उद्धार मानव रूपी वाघे जागले ते एकदा यावनी सैन्य हल्ले खोर चाल करूनी आले जेजुरीवर तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार झाला सैन्य थोडे पुढे आले कडाचा तट फोडू लागले तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे एक छोटे छिद्र निर्माण झाले त्यातून लाखो भुंगे बाहेर पडले अविंधाच्या सेनेला बेजार केले
पाठलाग त्यांचा करोनी. शत्रुसेना पळू लागली, गडगडत गडा खाली गेली. त्यांची भली खोड मोडली, जाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, म्लेंछ करी तोबा तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा घेताना आला तयाला. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकिला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकिला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. पुढे नारदाने करून प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून. तो शिंपडिता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. ऐसे चमत्कार झाले किती, याची मुळीच नसे गणती. चोर दरोडे खोरांप्रती जबरदस्त शिक्षा होत असे. मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेत असे न लागता क्षण. बिकट संकटे करी निवारण, ऐसा अनुभव सर्वांचा. कोणत्या रूपे केव्हा येईल हे कोणालाही नच कळेल. धावा करिता होईल मंगल, अमंगल अवघे टळेल. नवस करिता खंडोबास, इच्छापूर्ती होईल खास. म्हणून सर्वांनी त्यास शरण जावे सर्वदा. विडे खोबरे भंडार, यांनी तळी भरावी सुंदर. बार करावा जय जयकार, सदानंदाचा येळकोट घे. जन्मा येऊनी एकदा तरी, पहावी खंडोबाची जेजुरी. श्रद्धा ठेवूनी त्याचे वरी, मनी मागणे मागावे. जय खंडोबा जय म्हाळसा देवी, सदैव आम्हासी सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. पत्नी सुना कन्या पुत्र, कुटुंब परिवार आणि पौत्र. बंधू भगिनी आप्त मित्र, सुखी असोत सर्वही. नोकर चाकर गुरे ढोरे, विद्या वैभव मिळो सारे. वाहन सौख्यही लाभो खरे, शत्रू कोणी नसावा. दुरितवघे व्हावे दूर, ज्ञान सूर्ये जावो अज्ञान तिमिर. धनधान्य मिळो पार, हीच पायी प्रार्थना. सिद्धस्त कवी थोर थोर, त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथ रचना केली असेल सुंदर. त्यानेच प्रेरणा जाहली, अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ. त्यातील मुख्य मुख्य मतितार्थ, खंडोबा भक्तान प्रीत्यर्थ सारांश रूपे दिलासे. ज्यांच्या ग्रंथांचा घेऊनी आधार, गुंफिला हा शब्द सुमनहार. त्यांचे ऋणमान्य साभार, कृतज्ञतेने सर्वथा. ग्रंथ असेल हा ज्या घरात, तेथे न राही पिशाच भूत. दूर व्हाव्या व्याधी समस्त, भंडार भाली लावावा. नित्य करिता या ग्रंथाचे पठण, 68 तीर्थांते लाभेल पुण्य. सकल मनोरथ होतील पूर्ण, मल्हारीच्या कृपेने. पोथी वाचावी रविवारी तरी, खंडोबा स्मरावा अखंडांतरी. श्वान एखादा येता द्वारी, अन्नदान अवश्य करावे. करिता खंडोबा महात्म्य श्रवण, 72 रोग जातील पळून. मिळेल आयुरारोग्य धन, निश्चय हे जाणावे. खंडोबाचा दशाक्षरी मंत्र जप, जाळील सप्तजन्मींचे पाप. अशुभ टळेला आपोआप, म्हणे मिलिंद माधव. शके 1897 अश्विन मासी शुक्ल पक्षी. गुरुवारी ललिता पंचमीसी ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री खंडोबार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. भक्त कवी मिलिंद माधव कृत. मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ग्रंथ संपन्न. ओम नमो मार्तंड भैरवाय नमः. 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 मल्हारी मार्तंडाचा एक ध्यान श्लोक आपण इथं म्हणूया. ध्यायेन मल्हारी देवं कनकगिरिनिभं माळसाभूषितांगं. श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधगणैर्सैवमानं कृताते. युक्तान्ध्री दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं.
नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृतं नित्यमोंकार रूपम. ज्याचा वर्ण सोनेरी आहे, मासा ज्याच्या मांडीवर आहे, ज्याचा घोडा शुभ्रवर्णाचा आहे, ज्याच्या हातात खड्गा आहे, शहाणे लोक ज्याची सेवा करतात, अशा मल्हारी देवाचे सदैव ध्यान करावे. दैत्याच्या मस्तकावर त्याने पाय दिला असून हाती डमरू घेतला आहे. भंडाऱ्यामुळे जो सुंदर दिसतो आहे, सोन्यासारखा चकाकतो आहे, त्याच्या सोबत कुत्रे आहेत. भक्तांवर त्याची नित्य कृपा असते. तो हा मल्हारी देव ओंकार स्वरूप आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आपण मल्हारीची आरती म्हणूया. बेजूर गुड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर, नाना पंचेचना रचली अपार, तये थळी नांदे स्वामी शंकर. देव जय देव जय मातंड हरिमंद मल्हारी तुची प्रचंड. जय देव जय देव.